नांदेड जिल्हा परिषदेकडून चौकशीचे आदेश, मुखेड येथील तक्रारीवर अहवाल मागविला. नांदेड प्रतिनिधी. मुखेड येथील हुतात्मा माधव विद्यालयातील निलंबित मुख्याध्यापक राजेश गोविंदराव पडलवार यांनी निलंबन आदेशाचा भंग करून 22, 23 व 24 जून 2026 रोजी शाळेत उपस्थिती लावल्याचा, तसेच टीसीवर स्वाक्षा करून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारीची जिल्हा परिषद नांदेड यांनी गंभीर दखल घेतली आहे. संजय बाबूराव यरपुरवाड, राजाम बुद्रुक, ता मुखेड यांनी 29 जून 2026 रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद नांदेड यांनी गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती मुखेड यांना सविस्तर चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीत कोणताही विलंब होऊ नये अशा सूचनाही आदेशात देण्यात आल्या आहेत. दरम्यान, तक्रारदार संजय बाबूराव यरपुरवाड यांनी 14 जुलै 2026 पासून सुरू केलेल्या उपोषणाबाबतही जिल्हा परिषद प्रशासनाने पत्राद्वारे भूमिका स्पष्ट केली आहे. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, त्यामुळे प्रशासनास सहकार्य करून उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड, शिक्षण उपसंचालक, लातूर विभाग, तसेच वजीराबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक यांनाही माहितीस्तव पाठविण्यात आली आहे. आता गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालाकडे संबंधितांचे लक्ष लागले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तत्परतेने दिनांक 15 रोजी वसतिगृहात चौकशी समिती दाखल